क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. खुशखबर इंडिया जिंकली. खूप दिवसांनी इंडियाची सिरीज चालू झाली. इंडिया वर्सेस न्यूझीलंड ODI स्टार्ट झाले. फर्स्ट ODI होती आज. त्याच्या आधीच इंज्युअर्डच्या लिस्टमध्ये एक नाव आज ॲड झालं, ते आहे रिषभ पंत. प्रॅक्टिसच्या वेळेला काहीतरी त्याला दुखापत झाली, पूर्ण सिरीज रूल आउट झाला आहे. त्याच्या आधी हा झाला आहे, तिलक वर्मा झाला आहे, आणि आज अजून एक वॉशिंग्टन सुंदर, त्याचंसुद्धा काहीतरी क्रॅम्प आहे, काय निघालं आहे, काय काहीतरी आहे. तो पण बहुतेक वाटत नाही, जसं आज त्याची कंडिशन होती रन्स किंवा बॅटिंगच्या रन्स काढणं पण त्याला मुश्किल होत होतं. त्यामुळे पुढच्या मॅचला तो असेल की नाही डाऊट आहे. तर लिस्ट वाढते इंजुरी प्लेअरची. पण मॅच चांगली झाली. शुभमन गिल पहिला टॉस जिंकला आज. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. ड्यू वगैरे येईल, कारण सध्या विंटर चालू आहे पूर्ण इंडियामध्ये असं वाटलं, पण ड्यू काय आली नाही. बऱ्यापैकी बॉल लास्टला पण म्हणजे बॉलिंगलाच हेल्पफुल नाही, पण जो म्हणतात ना ड्यूमुळे ग्रीप वगैरे होत नाही, बॉल ग्रीप करता येते, सटकतो हातातून, तसं काय दिसलं नाही. ॲक्च्युली ह्याला स्कोरच थोडा न्यूझीलंडनी कमी केला. जी त्यांना स्टार्ट मिळालेली ओपनिंग 100+ ओपनिंग झालेली त्यांची, थोडी स्लो स्टार्ट होती, पण तरीसुद्धा विकेट गेले होते आणि तरीसुद्धा 5-4 रन रेट खेळत होते ते लोक. पण त्याच्यानंतर पटापट त्यांचे विकेट जात राहिले. एका साईडनी डॅरेल मिचेल हा होता टिकून, पण बाकी त्याला साथ नाही कोणाची मिळाली. विकेट नुसते त्यांचे जातच होते. डॅरेल मिचेल तर इंडियाच्या अगेन्स्ट एवढा जबरदस्त खेळतो आहे की त्याच्या लास्ट 4-5 इनिंगमध्ये 200 आहे आणि 2 काहीतरी 50+ आहे आजची इनिंग पकडून. तर 350 झाले न्यूझीलंडकडून. ओपनर कॉन्वेनी 50 केले 67 बॉलात, आणि हेनरी निकोलसने 62 केले 67 बॉलात, आणि डॅरेल मिचेल 84 फ्रॉम 71 बॉल. यांचंच तिघांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, बाकी काय स्कोर कोणी केला नाही. क्लार्क जो त्यांचा बॉलिंग ऑलराऊंडर आहे काय माहिती नाही, पण बॉलर आहे, त्यांनी 24 केले 17 बॉलमध्ये. तर त्याच्यामुळे ते लोक 300च करू शकले पूर्ण 50वर. आणि इंडियाची पण लास्टला थोडंसं स्वतःसाठी डिफिकल्ट करून घेतलं, कारण इंडिया 2 विकेट गेले. कोहली चांगली पार्टनरशिप झाली, चांगलं खेळत, पण ते नंतर 3 विकेट पटापट गेले. कोहली, अय्यर आणि जडेजा, त्याच्यामुळे थोडं प्रेशर आलं. पण ठीक आहे. हर्षित राणाला जे काय आपण ट्रोल करत होतो किंवा बोलत होतो, हा काय बोलतो शिफारशी आहे, फेवरेट आहे गौतम गंभीरचा, त्याच्यामुळे चान्स देतो, पण आता तो त्या चान्सला कॅच करताना दिसतोय, कारण बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं त्यांनी या मॅचमध्ये सुद्धा. आणि मला वाटतं साऊथ आफ्रिकेच्या पण जी लास्ट सिरीज झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दाखवलं होतं बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. आज पण पहिल्या स्पेलमध्ये सिराज, परत हर्षित, प्रसिद्ध कृष्णाने बॉलिंग चांगली टाकली, पण तिघांनाही विकेट मिळाली नव्हती. पण तिघांनी जेव्हा सेकंड स्पेलला स्टार्ट केली तेव्हा तिघांनाही विकेट मिळाले. हर्षितने तर 2 विकेट घेतले त्याच्या सेकंड स्पेलने, दोन्ही ओपनरला त्यांनीच आऊट केलं. कुलदीपला आज खूप रन्स गेले, कुलदीप आणि जडेजा दोघांना पण. त्यामुळे स्पिनर काय एवढा आज कारकीर्द दिसला नाही, तिथे काय स्पिन होत नव्हता बॉल तेवढा. आणि इंडियाची फिल्डिंग, कॅचिंग गेल्या 1-2 वर्षामध्ये सगळ्यात टॉपला आहे कॅच ड्रॉप करण्यामध्ये इंडिया. तर ते खूप खराब रेकॉर्ड आहे इंडियाचा. म्हणजे बघा, आपण त्या कॅच वगैरे एवढा चांगल्या प्रकारे घेतले असतं तर अजून आपल्या विनिंग पर्सेंटेज वगैरे वाढलं असतं. आपण विनिंग पर्सेंटेज वाढतं, सध्या पण आपण टॉपवर आहोत, तरीसुद्धा एवढ्या कॅच लॉस करूनसुद्धा. त्याच्यात उदाहरण आज 2 इझी कॅच सोडले. ॲक्च्युली एक ह्यानी सोडली, पहिलीच कुलदीपनी इझी होती, एवढं काय हार्ड नव्हती, आणि एक ह्याने सोडली सुंदरने, मिसजज केलं पूर्ण. आणि
एवढी मोठी काही बाउंड्री लाईन नाही, तर कशाला बाउंड्री, एवढ्या बाउंड्रीचा तो 10-15 मीटर आतमध्ये होतात. तेच जर तो बाउंड्रीवर असता तर इझी कॅच होती त्याला. तर ती सिली मिस्टेक होती प्लेअरची, त्याच्यामुळे त्या कॅच सुटल्या. पण ठीक आहे, ओव्हरऑल बॉलिंग परफॉर्मन्स इंडियाचा चांगला होता. सिराजने 8 ओव्हर 40 रन्स देऊन 2 विकेट घेतले. हर्षित राणा 10 ओव्हर 65 रन्स 2 विकेट. सुंदरला विकेट नाही मिळाला, 5 ओव्हर्स 27 रन त्यांनी दिले. प्रसिद्ध कृष्णा 6 ओव्हर 9 ओव्हर्स 60 रन 2 विकेट. हा नेहमी एक्सपेन्सिव्ह होतो. पहिला सुरुवातीचा स्पेल बरे होते त्याचे 3 ओव्हरपर्यंत बरं होतं, त्याने जास्त रन नाही दिलेले. नंतर शेवटच्या बॉलरकडून रन खाल्ला. डॅरेल मिचेलने पण त्याला 6-4 वगैरे मारले एका ओव्हरमध्ये, 2-4-6 वगैरे शेवटच्या डेप्थ ओव्हरमध्ये. तर त्याला खूप काम करणं गरजेचं आहे प्रसिद्ध कृष्णाला. मी बोललो, पण प्रसिद्ध कृष्णापेक्षा पण चांगले बॉलर आहेत. तो आकाशदीप वगैरे आहे, कुमार वगैरे आहे, तर त्याला पण चान्स द्यायला पाहिजे होता. ठीक आहे, जडेजा आणि कुलदीप तेवढे आज इम्प्रेसिव्ह होते. कुलदीपला 1 विकेट मिळाला, पण त्यांनी 9 ओव्हर 52 रन्स 1 विकेट. जडेजा 9 ओव्हर 56 2 विकेट. इंडियाची पण स्टार्ट चांगली झाली. फास्ट रोहित शर्मा खेळत होता. रोहित शर्मा 26 करून आऊट झाला 29 बॉलमध्ये. 3-4-2 सिक्सेस. गिल कॅप्टन फॉर्म शोधत होता, तर आज थोडा फॉर्म, पण त्याचं हे फिटनेस चांगला दिसत नाही. कारण आता 56 रन केले, पण त्याच्यामध्ये पण त्याला क्रॅम्प वगैरे आलेले, फिजिओ आलेलं आहे इथं ग्राउंडवर. तर गिलचं ते बघायला पाहिजे, त्याचा फिटनेस काय आहे. त्याच्याशिवाय गिलने 56 केले. कोहलीने 100 मिस केली, 93वर आऊट झाला 91 बॉलमध्ये. चांगल्या टचमध्ये होता तो पण. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर 47 बॉलमध्ये. तर त्याला पण गरज होती चांगल्या नॉकची. रणजीमध्ये पण खेळून आलेला तो मुंबईकडून, कॅप्टनशिप केलेलं, 45 केलेले एका आंध्र प्रदेशच्या मॅचमध्ये वाटतं. तर चांगलं, म्हणजे हे जे टॉप 4 प्लेयरला तर फॉर्ममध्ये दिसतात आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. जडेजा फ्लॉप झाला 4 रन्स. KL राहुल 21 बॉल. हर्षित राणा 23 बॉल. आणि सुंदर 7 नॉट आऊट. तर या कॉन्ट्रीब्युशन सर्वांचंच होतं. इझी विन होते. इझी म्हणजे लास्टला थोडंसं टफ वाटलं, पण तर ठीक आहे. त्यातल्या त्यात बॅटिंग लाईनअप होती 8पर्यंत, सुंदर होतं, त्यामुळे इझीच विन होती. जेमिन्सननी टॉप बॉलिंग टाकली न्यूझीलंडकडून. 10 ओव्हर्स 1 मेडन 41 रन 4 विकेट. आणि त्यांच्याकडून एक इंडियन मूलचा प्लेयरनी डेब्यू केला, स्पिनर आदित्य अशोक करून 6 ओव्हर 55 1. यांनी म्हणजे अशी पहिलीच मॅच होती, इनएक्सपिरियन्स होता, त्यामुळे एवढी काय बॉलिंग जी इम्प्रेशन होती, पण जस्ट आपला इंडियन मूलचा असल्याने आणि न्यूझीलंडकडून हे खेळतो आहे तो, म्हणून मी तिकडे त्याचा स्पेशल उल्लेख केला. कारण न्यूझीलंडमधून इंडियन मूलचे 2-3 प्लेयर याच्या आधी पण खेळून गेले. तर त्यातल्या त्यात हा लेग स्पिन आहे. बघू पुढे अजून हे बघू. रचित रवींद्र पण आहे, पण रचित रवींद्र या दिसला नाही सिरीजमध्ये, काय माहिती त्याचं सिलेक्शन नाही झालं आहे की तो कुठे 2020 ऐसे 2020 चालू आहे ना, तर तिकडे वगैरे असेल. विलियमसनसुद्धा आहे बहुतेक तिकडेच. तर असा आहे मग दिवस इंडियासाठी आज छान होता. गुड विन, मजा आली बघायला मॅच, टाईमपास झाला चांगला. मॅच पण चांगली झाली, थोडी टफ शेवटी बघायला मिळाली. न्यूझीलंडनी कमबॅक केला होता, पण इंडियाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग असल्यामुळे थोडं इझी झालं विन. आज यांची मॅच होती आपली वुमन्स प्रीमियर लीगची. GG वर्सेस गुजरात जायंट्स वर्सेस दिल्ली कॅपिटल. गुजरात जायंट्सची टीम यावर्षी काय ऐकत नाही, बॅक टू बॅक त्यांची सेकंड 200 केले त्यांनी. आज पण 209 केले, ऑल आऊट झाले. DC पण आज चांगली खेळली, त्यांनी पण 205 केले, 5 विकेट्स, ओनली 4 रन्सने हरले. जी सोफिया डेव्हिन आहे, तिने ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवला. 95 रन्स केले 42 बॉल्समध्ये, 7 4 8 6.
आणि बॉलिंगमध्ये सुद्धा त्यांनी 2 विकेट घेतले. 3 ओव्हर 21 रन देऊन 2 विकेट्स. त्याच्यामुळेच गुजरात जायंट्स जिंकले. सोफियाशिवाय ॲशली गार्डनर जी त्यांची कॅप्टन आहे तिने 49 केले 26 बॉलमध्ये. आणि डी सीकडून नंदिनी शर्मा बॉलर आहे, तिने 5 विकेट्स घेतले. 4 ओव्हर 35 रन 5 विकेट. बिग अचिव्हमेंट आहे, चांगला बॉलिंग परफॉर्मन्स केला. एवढे 200 रन्स टीम रन्स खाते तिथे तिने 5 विकेट पण घेतले आणि ते पण 33 रन्स देऊन. गुड बॉलिंग. डी सीकडून लेझेला ली करून आहे, तिने 86 ओपनर होती, 86 केले 54 बॉलमध्ये. आणि वन डाऊन जी आलेली लॉरा तिने 77 केले 38 बॉलमध्ये 9-4. या दोघींचंच कॉन्ट्रीब्युशन होतं. बाकी 10, 5, 12 ही जी कॅप्टन आहे जेमिना तिने तर 12च केले, 12 काय 15 केले. त्याच्यामुळे चांगली मॅच झाली पण 4 रन्सने हरले. आणि यांची थर्ड ODI होती, ODI नाही T20 न्यूज श्रीलंका वर्सेस पाकिस्तान. त्यांची फर्स्ट पाकिस्तान जिंकले होते, सेकंड पाऊस पडला. आज पण त्यांच्या पावसामुळेच 12 ओव्हरचीच मॅच झाली, ज्याच्यामध्ये श्रीलंकेने फर्स्ट बॅटिंग करताना 160 केले 6 विकेटवर. शनक मोठा स्कोर कोणाचा नव्हता पण छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन 20-25 असं कॉन्ट्रीब्युशन होतं. शनकाने 34 रन्स जस्ट 9 बॉलमध्ये केले, 5 6 मारले त्यांनी. आणि लियांगे यांनीसुद्धा 22 केले 8 बॉलमध्ये. पाकिस्तानकडून 148 फॉर 8 विकेट करून हे झाले, त्याच्यामुळे श्रीलंका विन झाली. सलमान अली आगा जो कॅप्टन आहे, जो म्हणतात तो चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत नाही, त्याला पॉवर हिटिंगचा गेम नाही आहे त्याचा, पण आज त्यांनी कमाल केली. 45 रन्स जस्ट 12 बॉल्समध्ये, 3-4 आणि 3-6 आणि 5-4. त्याच्यानंतर मोहम्मद नवाज यांनी थोडा हे केलं 28 केले 15 बॉल्समध्ये. बाकी त्याच्याशिवाय एवढं कोणाचं कॉन्ट्रीब्युशनच नव्हतं पाकिस्तानकडून. हसरंगा 3 ओव्हर्स 35 रन्स देऊन 4 विकेट. तर अशा प्रकारे त्यांची सिरीज 1-1नी ड्रॉ झाली. अजून माहिती नाही किती मॅच आहेत त्यांच्या पुढे, 5 मॅचची सिरीज आहे की 3 मॅचची असेल तर 1-1नी ड्रॉ झाली. 5 मॅचची असेल तर बघायला पाहिजे. तर अशा प्रकारे आजचा क्रिकेटचा दिवस होता. मजा आली मॅच बघायला इंडियाची. खास करून कोहली आणि रोहित शर्मा खेळलं की खूप बरं, मनाला समाधान वाटतं. कारण हे 2 एवढे मोठे प्लेयर आहेत आणि त्यांच्याकडून असं परफॉर्मन्स आला की बरं वाटतं. आणि एकच फॉर्मॅट सध्या खेळतात आहे आणि आपण 227चं वर्ल्ड कपसाठी त्यांना बघतो आहे फॅन म्हणून. तर त्यांच्याकडून परफॉर्मन्स आला की छान वाटतं. त्याच्यात श्रेयस अय्यर जो फ्युचर आहे त्यांनी पण चांगलं रन्स केला, शुभमन गिलने केले. बॉलिंगमध्ये थोडं पाहिजे काय त्याचं नाव, प्रसिद्ध कृष्णा, खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. डेप्थ बॉलिंग म्हणा, मिडल म्हणा, शॉर्ट बॉल का टाकतात कळत नाही काही. अरे काय ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंडमध्ये खेळत आहे, शॉर्ट बॉल टाकतात. ते इझिली त्याला किती चौके मारले शॉर्ट बॉलला. शॉर्ट बॉल टाकायचा असेल तर कसं आहे, ते तोंडाच्या मानेच्या इथपर्यंत तरी यायला पाहिजे, तर तो थोडा डिफिकल्ट जातो. तुम्ही इथे कमरेच्या खाली किंवा शोल्डरपर्यंत टाकणार तर त्यांना काही सवयच असते बाउन्सरची, तो मारतात चांगले. जडेजाची पण बॉलिंग ठीक आहे, खूप दिवसांनी खेळतात ते कुलदीप वगैरे, पण अजून बेटर परफॉर्मन्सची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. बघूया नेक्स्ट मॅचला काय करतात. चला मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. थँक्यू.